हा आमचा डे 2 आहे आणि आता आम्ही चाललो आहे पुरी जगन्नाथला. विजयवाडा ते पुरी जगन्नाथचा प्रवास आम्ही काही बसनी केला तर काही ट्रेननी केला आणि पूर्ण व्हिडिओ आम्ही काढू शकलो नाही कारण की आमची चार्जिंग ऑलमोस्ट डेड झालेली. आम्ही काय प्रोफेशनल व्लॉगर या प्रोफेशनल फोटोग्राफर नाही आहेत, म्हणून आमचं व्हिडिओमध्ये पण बघाल तर मी असं बायाट करण्यासारखं बोलतो आहे काय गोष्टी, तर त्या व्हिडिओ तुम्ही पुढे बघू शकतात. चला. तर आम्ही आता आलो आहे उटी नाही पुरी खायची पुरीच्या बीचवरती आलो आम्ही सध्या. आम्ही भुवनेश्वर टू पुरी बसने आलो, AC बसने. ट्रेनने प्रिफर केली कारण की बस कम्फर्टेबल होती. तर आता आम्ही इथं आलो पुरीला. आधी हॉटेलमध्ये चेक इन करणार, त्यानंतर बीच वगैरे बघणार. आता फक्त एक लुक घ्यायला आलो, फक्त लुक बघायला आलं. बाय द वे बीचवर तिकीट आहे. हे इंडियाचं एक होतं ब्ल्यू बीच आहे. म्हणजे ब्ल्यू बीच सगळ्यांना भेटत नाही, ते एक ट्रेडमार्क सारखं असतं. क्लीन बीचला भेटतं ते, तर इंडियामध्ये हे आहे. तर हा बीचला तिकीट आहे, ब्ल्यू मार्क पण आहे. ब्लू मार्क पण आहे आणि येस, आपण बघू. चला आम्ही चाललो आहे मंदिरात आणि नकुलचा लुक बघा. लुक ट्रेडिशनल अटायर, याला लुक नाही म्हणत, सॉरी ट्रेडिशनल अटायर घातलं आहे. बऱ्याच लोकांनी घातलं. मी पण घालणार होतो पण जाऊ दे, नकुल अनकम्फर्टेबल फील होईल कारण की माझी बॉडी चांगली दिसेल ना म्हणून. चला आता आम्ही चाललो आहे मंदिरला. नकुल मस्त इस्कॉन आणि जेन्झी नाही, मी पण कुर्ता टाईपच घातला आहे, चांगला कुर्ता टाईप, छान दिसतोय मी पण. आता आम्ही चाललो आहे. हे जे लाकूड तुम्हाला दिसत आहे याचा उपयोग मूर्ती बनवण्यासाठी होणार आहे असं आम्हाला तिकडच्या लोकल लोकांनी सांगितलं. तर काही लोकल लोकांनी आम्हाला असं सुद्धा सांगितलं की याचा उपयोग रथ बनवण्यासाठी होणार आहे कारण की इथं भव्य दिव्य जगन्नाथ देवाची पालखी निघते, त्यासाठी याचा यूज होऊ शकतो असे ते आम्हाला बोलले. तर हे बघा, आमच्या मागे 2 मुलं आहे, ते एकदम मोठे मुलं आहे, पण ते रील शूट करतात ते असं आमच्यासारखं. तर नंतर स्टार होतात. तर आमचं दर्शन झालं आहे, आपण व्लॉग करतो आहे. आमचं दर्शन झालं आहे, आम्ही दर्शन केलं, सगळं बरोबर झालं. मग एवढं लॉकेट दिलं पुजारीनी, पण मग बोलला बिहारचे हो क्या आणि रिटर्न घेऊन टाकलं. यार कोणी बिहारची मार्क आपलं बिहारच चाललं ना पुढे. हां यार, एवढे फॅन्स आहेत बिहारमध्ये. त्या सॉरी योगेश, बिहारचे फॅन्स तुम्ही ऑफेंड झालात, सॉरी. योगेश काय एक्सपिरियन्स तुला शेअर करायचा आहे मंदिराचा? हो, आतमध्ये मंदिर खूप मला आवडलं. मंदिरात आतमध्ये ॲटमॉस्फिअर मस्त होतं. जे आम्ही आतमध्ये अलगच एनर्जी फील झालं, असं वाटलं नाही की आतमध्ये मला अलगच एनर्जी फील होतं. मला जास्त कधी असं वाटत नाही, खूप कमी वेळा मला असं वाटतं की पण खरंच काहीतरी असं आहे जे मनाला फील चांगलं होतं. त्यामुळे आणि कोणता एक्सपिरियन्स खाण्याचा? आतमध्ये जेवण आहे चांगलं आहे, 100 रुपीजला. त्याची स्टोरी एक खूप चांगली स्टोरी आहे, ती नकुल सांगितली. मी सांगितली ते आता तू माझ्या चॅनलवर पण सांग. अरे मी बोललो. तर आम्ही आतमध्ये गेलेलो भोजन करायला, जेव्हा प्रसाद खाण्यासाठी. बोललो प्रसाद द्या, ते बोलले 100 रुपये. आमच्याकडे पैसे काहीच नव्हते कारण की योगेशनी काहीच तो घेऊन गेला. आतमध्ये एवढं खूप टेस्टी ना खायला, पण आमच्याकडे पैसे नव्हते. मग आम्ही असं जात होतो. मग अंकल म्हणले रुको. त्यांनी बोलले रँडम अंकल, त्यांनी आम्हाला एक प्लेट घेऊन दिली, थाळी घेऊन दिली आणि आम्हाला प्रसाद दिला. खूप छान आणि खूप ते चांगलं वाटलं की न मागता आमच्या हातात ताट आलं. देवानीच पाठवलेलं आपल्यासाठी. ते झूम होत नाही का? कितवा आहे पण तुझा? केळी बघू शकतात मंदिर एकदा. आणि थँक्स टू नकुल, जे नकुलने असे कपडे घालून आणला, त्याच्यामुळे आम्हाला कुठं जरा जास्तच फायदा होत होता. सगळ्यांना वाटत होतं की हा पण एक पंडित आहे, म्हणून आम्हाला थोड्या ठिकाणी फायदा पण झाला. बघू सो पुरी जगन्नाथ टेम्पल तर खूप साऱ्या मिस्ट्रीज फेमस आहेत. त्यापैकी एक आहे जी
फ्लॅगचं ऑपोजिट डिरेक्शनची. हो तर तुम्ही हे बघा, झूम नाही होणार. हा जो फ्लॅग आहे तो ऑपोजिट डिरेक्शनला आहे आणि जो मंदिराचा आहे तो अपोजिट, तो वाऱ्याच्या ऑपोजिट डिरेक्शनला आहे. वाऱ्याच्या अपोजिट, हवेच्या अपोजिट डिरेक्शनला फ्लो होतो हा फ्लॅग. अनसॉल्व मिस्ट्री. अनसॉल्व मिस्ट्री. अजून भरपूर काय आहे याच्यामध्ये, तुम्ही ते यूट्यूबवर बघू शकतात. नाही तुम्ही चांगला होता रे लोक युट्यूबवर. सॉरी हा बघा फोटो का बघू शकता तुम्ही. तसं इथं जेवण कधीच संपत नाही, म्हणजे जेवण जे भक्त येतात ते अजूनपर्यंत जेवण पैशाने भेटतात. हां पैशाने भेटतं, फ्रीमध्ये भेटत नाही. पण अशी मिस्ट्री आहे की इथं भक्ता कधीच खाली पेट जाऊ शकत नाही. म्हणजे जेवण सोडून पैशानेच द्यायचं आहे, पण कधी भुके पेट जाऊ शकत नाही. आणि पैसे असेल तर, पैसे असेल तर तेव्हा तुम्ही जाऊ शकतात असं आहे. आणि थांब जरा, आणि अजून आहे की मटके तुम्ही त्यांच्या जे खालतून आग लावतात चालू करतात, तर वरचा मटका पहिला, 7 मटके लावलेले असतात, तर वरचा मटका पहिला शिजतो, नंतर हळूहळू खालचे 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 असे खूप अनसॉल्ड मिस्ट्री आहे इकडचे, जे तुम्ही यूट्यूबवर नक्की एक व्हिडिओ बघा. नकुल टाकणार आहे ती, नकुलच्या चॅनलवर, तो नीट डिटेलिंग सांगणार आहे. तर तुम्ही त्याच्या चॅनलवर जाऊन बघा. नाही शूट करत आहे तर जाऊ दे. काय शूट नाही केलं, नाही केलं. वाव. चला 11 वाजलेत आणि आता आम्ही आलोय बीचवर. सही आहे यार, असं आवडतं. समोरून बीच आहे तो दिसतो तुम्हाला. आणि आम्हाला अजून आमचं हॉटेल भेटत नाही. आम्ही बुक केलं आहे पण हॉटेल भेटत नाही. नकुल हॉटेल नाही आहे इथं. बघू जाऊ तिचं पहिला बीच बघू. आमचं बीचच्या समोरच आहे कुठंतरी, आता विसरलो कुठे पण. नकुल असं वाटतं बघतच राहावं, पण उगीच टॉयलेट आली आहे. आली सिरियसमध्ये आली. त्याच्यामुळे आपल्याला जायला लागतं. ॲक्च्युअली बसायचं आहे पण राहू द्या हॉटेल. तुम्हाला आज हा वाटतंय हां गांधीजी. ठीक आहे, हॉटेल पुढे लवकर झोपायचं पण आहे. भेटूया तुझ्या. बाय बाय, गुड नाईट, सब बाय.